नावाचं एक गाव होतं, जिथे दाबेली खूपच स्वादिष्ट मिळायची. दूर दूरून लोक इथे फक्त दाबेली खाण्यासाठी यायचे. दाबेलीपूरमध्ये दाबेली तर खूप लोक विकायची, पण सगळ्यात जास्त दाबेली फक्त अखिलच्या दुकानाचीच विकायची. एक फिरंगी अखिलकडे येतो. हाय, मी अमेरिकेपर्यंत तुमच्या दाबेलीची चर्चा ऐकली आहे. त्यामुळेच मी आज इंडियामध्ये फक्त आणि फक्त तुझ्या दुकानात बनलेली दाबेली खायला आलोय. खरंच मला असं वाटलं देशामध्येच माझ्या दाबेलीची चर्चा आहेत, पण विदेशामध्ये सुद्धा आहे. हा नव्हता विचार केला. ठीक आहे, मी फक्त खास तुमच्यासाठी एक दाबेली बनवतो. बाय द वे, माझं नाव जोसेफ आहे. जी, माझं नाव अखिल आहे. अखिल जोसेफसाठी दाबेली बनवतो आणि त्याला देतो. जसंच जोसेफ त्या दाबेलीला खातो तसंच तो बोलतो, वाह, काय दाबेली आहे. खाऊन तर एकदम मजाच आला. मी काही दिवसांसाठी इथेच राहत आहे. मी जेव्हापर्यंत इथे राहतोय तेव्हापर्यंत मी डेली तुमच्या हाताची दाबेली खायला येईल. जी, खरंच या. मी नेहमी तुमच्यासाठी अजून सुद्धा स्वादिष्ट आणि वेगवेगळ्या प्रकारच्या दाबेली बनवून तुम्हाला खाऊ घालेल. अखिल आणि जोसेफ इथे बोलतच होते आणि दुसरीकडे भोलू आणि झोलू एका दुसऱ्याशी बोलत होते. भोलू आणि झोलू पण गावामध्ये दाबेली विकायचे. अरे झोलू, आजकाल तर काही धंदाच नाही होतोय रे. अरे धंदा एवढा कमी झालाय की आता चोरी करायचे विचार मनात येत आहेत. सगळं त्या अखिलमुळे होतंय. त्याच्या वडिलांना आपल्या वडिलांनी कामावरती ठेवून दाबेली बनवायला शिकवलं आणि आज बघ तो किती पैसे छापतोय. शपथ सांगतो, माझ्या डोळ्यामध्ये त्याची तरक्की खुपायला लागलीये. काहीतरी करावं लागेल भैया, नाही तर खरंच चोरी करायची वेळ येणार आहे आपल्यावर. करणार तर खरंच आपण. त्याच्या दुकानाला तर ठिकाण्यावर लावावंच लागेल. त्याच्या दुकानाला जाळून राख करावं लागेल. बस, हे तर आरामशीर होऊन जाईल भैया. ध्यान लावून रात्री 12 वाजता पोहोचून जा. ठीक आहे? ठीक आहे. भोलू आणि झोलू अखिलच्या दुकानाला ठिकाणे लावण्याची योजना बनवत होते आणि जसंच रात्रीचे 12 वाजतात भोलू अखिलच्या दुकानाजवळ तेल आणि माचीस बरोबर पोहोचून जातो. पण झोलूला येण्यामध्ये खूप वेळ होतो, कारण त्याला जोसेफ रस्त्यामध्ये जाताना दिसतो. झोलू त्याला बघतो आणि मनातल्या मनात विचार करतो, अरे हा फिरंगी, याने तर सोन्याचं घड्याळ घातलंय. असं वाटतंय ह्याच्या खिशामध्ये खूप सारे पैसे असतील. जर मी याला इथे लुटलं तर बहुतेक जो मुनाफा दाबेली विकून होत नाहीये तो बहुतेक आत्ताच होऊन जाईल. जोसेफ रस्त्यावरून जातच होता की तेव्हा झोलू मागून येतो आणि त्याच्या डोक्यावर एक दांडा मारतो, ज्याने तो खालती बेशुद्ध पडतो. झोलू जोसेफची सोन्याची घडी घेतो आणि अखिलच्या दुकानाच्या जवळ पोचतो, जिथे भोलू त्याची वाट बघत होता. भोलू झोलूला बघतो आणि बोलतो, कुठे होतास आतापर्यंत? 12 वाजता तुला इथे भेटायला लावलं होतं ना. 12:30 वाजता आलाय. अर्धा घंटा लेट. झोलू आपल्या खिशातून सोन्याची घडी काढतो आणि बोलतो, हे बघ भाऊ, सोन्याचा घड्याळ. आता जर वाईट काम करायचंच आहे तर चांगलं आणि एकदम छान करायला पाहिजे ना. एकदम बरोबर बोललो ना मी? ठीक आहे, चल लवकर चल आणि पूर्ण दुकानावरती तेल टाक आणि आपण त्याला लगेच आग लावून टाकू. झोलू तेल पूर्ण दुकानामध्ये टाकून देतो आणि भोलू माचीस जाळतो आणि त्याच्या दुकानाच्या जवळ टाकून देतो. दुकान आग पकडते. ते लोक लवकरात लवकर तिथून पळून जातात. पूर्ण दुकान आगीमध्ये जळून राख होऊन जाते. दाबेलीच्या सामानापासून दाबेलीला गरम करणारी वस्तू पण. सकाळ होते. अखिल आपल्या दुकानला उघडण्यासाठी जातो आणि बघतो की त्याची दुकान पूर्ण प्रकाराने जळून गेली आहे. अरे अरे, हे कोणी केलं? हे देवा, हे काय झालं? माझं दुकान, माझं दुकान. नाही, हे देवा, मी आता काय करणार रे? माझ्या वडिलांची शेवटची निशाणी होती आणि आता दुकान नाही राहिली. नाही नाही. अखिल जोर जोरात रडायला लागतो. त्याच वेळेस जोसेफ तिथे येतो आणि अखिलला बोलतो,
अरे भाऊ, हे काय झालं तुझ्या दुकानाला? बहुतेक त्याच लोकांचं हे काम असणार, ज्या लोकांनी माझ्यावरती वार करून माझं वॉयलेट आणि घड्याळ चोरून नेलं. भाऊ, काय झालं? काल रात्री मी घरी चाललो होतो, तर कोणीतरी माझं वॉयलेट आणि घड्याळ चोरून घेऊन गेलं. माझ्या वॉयलेटमध्ये सगळे कार्ड, पैसे आणि पासपोर्ट होता, आणि बिना पासपोर्टचा मी घरी वापस नाही जाऊ शकणार. माझं दुकान सुद्धा कोणीतरी जाळलं. बहुतेक ह्या दोन्ही भावांचंच काम असणार आहे. जोसेफ, चल माझ्यासोबत. अखिल जोसेफला घेऊन भोलू आणि झोलूच्या दुकानाकडे पोचतो आणि त्यांना बोलतो, आग तुम्ही दोघांनीच लावली असेल. कोणती आग? कसली आग? मी नाही लावली कुठं आग. अखिल, हे बघ, त्या माणसाने माझं घड्याळ घालून ठेवलंय. झोलूने हातामध्ये ती सोन्याची घडी घातलेली होती. तर ही घड्याळ जोसेफ पडून तूच चोरली होती ना? दे दे ती वापस घडी. कसलं घड्याळ? कोणतं घड्याळ? हे घड्याळ मला माझ्या वडिलांनी दिलं होतं, आणि तू काय ह्या फिरंगीसाठी बोलतोय? दुकान जळाला तर वकील बनायला चाललास का? मी तर फक्त आगीची गोष्ट केली होती. मी हे बोललोच नव्हतं की माझ्या दुकानामध्ये आग लागली होती. मला माहिती होतं की तुम्ही दोघांनीच माझ्या दुकानात आग लावली आहे, पण मला माहिती आहे की धंदा कसा केला जातो. इतकं बोलून अखिल आणि जोसेफ तिथून निघून जातात. अखिल जोसेफला आपल्या घरी घेऊन येतो आणि त्याला बोलतो, तुमच्या अमेरिकेमध्ये सगळ्यात चांगलं काय मिळतं? आमच्या अमेरिकेमध्ये सगळ्यात चांगली गोष्ट आईस्क्रीम बनवतात, आणि मला आईस्क्रीम बनवता येतं. खूप छान. मला हेच ऐकायचं होतं. माझे वडील माझ्यासाठी एक चिठ्ठी सोडून गेले होते, ज्याच्यामध्ये आईस्क्रीम सोबत दाबेली कशी बनवतात ते लिहिलं होतं, पण मला आईस्क्रीम बनवायला नाही येत. त्यामुळेच मी कधी तशी दाबेली बनवण्याबद्दल विचारच नाही केला. मी तुझी मदत करतो अखिल. दुसरा दिवस होतो आणि अखिल एक ठेला घेऊन येतो आणि ठेल्यावर लिहिलेलं होतं आईस्क्रीम दाबेली, ज्याला वाचून एक बाई त्यांच्या जवळ येते. हे काय, आईस्क्रीम दाबेली? कधी ऐकलं नाही असल्या व्यंजनबद्दल. खाऊन बघा जरा. हे व्यंजन ऐकण्याचं नाही, खायची गोष्ट आहे. खा खा, खाल्लं तर विसरणारच नाही. जर का असं आहे तर द्या एक प्लेट. जे आता खाऊ घालतो. अखिल दाबेलीचा पाव गरम करतो आणि मग जोसेफची बनवलेली आईस्क्रीम त्या पावमध्ये टाकतो, आणि अखिल आईस्क्रीम दाबेलीला त्या बाईला देतो. ती बाई जसंच त्या अनोख्या दाबेलीला खाते, ती बोलते, अरे वा, काय दाबेली आहे. ह्या आधी मी कधी अशी दाबेली कधीच नाही खाल्ली, आणि असा आईस्क्रीम सुद्धा कधी नाही खाल्लाय. काय स्वादिष्ट बनलेला आहे. तुम्ही दोघं एक काम करा ना, आणखीन 10 बनवा. मी आज आपल्या पूर्ण कुटुंबाला देईल, ते पण 2-2. जी आता पॅक करून देतो. अखिल 10 आईस्क्रीम दाबेली पॅक करतो आणि त्या बाईच्या हातामध्ये देतो. बघताच बघता ती दाबेली पूर्ण गावामध्ये प्रसिद्ध होऊन जाते, अखिलच्या पहिल्या दाबेलीच्या दुकानापेक्षा पण जास्त. आणि ही गोष्ट परत झोलू आणि भोलूला नाही आवडत. याच्या दुकानाला आग लावलं होतं, तर आता हे काहीतरी नवीनच घेऊन आलाय. विचार केला होता की धंदा चालू होईल, पण आता असं वाटतंय की दाबेलीचं दुकान बंद करावं लागेल. नाही, एकदा अजून आपण त्याच्या दुकानाला जाळून टाकू, पण यावेळी त्याच्या घरासोबत. अखिल त्याच्या गाड्याला त्याच्या घराच्या जवळच ठेवतो. एक सोबत दोघांना जाळू. घराच्या सोबत त्याच्या ठेवलेले पैसे पण जळून जातील. पण घरात तर अखिल पण असेल ना. तू तो बोलला होतास, जे काय वाईट करायचंय ते एकदम चांगल्या प्रकारे करा. बरोबर बोललास. ना राहणार बास, ना वाजणार बासुरी. एकदा पुन्हा रात्र होते आणि ह्या वेळेस दोघे जण एकत्र येतात आणि त्याच्या घराकडे जातात. पण जसंच ते त्याच्या घराच्या जरा पण जवळ येतात, त्यांच्यावर एक कुत्रं भोकायला लागतं. अरे चुप, तू तर अखिलला उठवशील. थांब भैया, मी काहीतरी करतो. झोलू छडी उचलतो आणि त्या कुत्र्याला घाबरवायला लागतो. ते कुत्रं छडी बघून तिथून पळून जातो आणि भोलू गपचूप त्या घराच्या आजूबाजूला तेल टाकतो आणि त्यांच्या ठेल्यावर पण तेल टाकतो. भैया, एकदा विचार करा, ह्याच्यामध्ये अखिल आतापर्यंत झोपला असेल.
जे काम मी बोललोय ते मी करूनच दाखवणार आहे. समजलं का झोलू? पाप जर लागणार आहे ते दोघांनाही लागणार आहे. भोलू जसंच माचीस जाळतो त्याला मागून अखिलची आवाज येते. लाव लाव, आग लाव. जसंच ते दोघेजण मागे वळतात तर ते लोक बघतात की अखिल आणि जोसेफ इन्स्पेक्टर सुमन बरोबर उभे आहेत. अखिल, इन्स्पेक्टर सुमन, तुम्ही इथे? मॅडम, याच्यामध्ये माझं काही घेणं देणं नाहीये. जो कुत्रं तुमच्यावरती भुंकलं त्या कुत्र्याला आम्हीच तिथे ठेवलं होतं. तसाच तो कुत्रा भुंकला. आम्हाला समजलं की तुम्ही दोघं परत आमच्या घराला आग लावायच्या विचारात आहात. मग काय, आम्ही मागच्या घराच्या दरवाजाने निघालो आणि तेवढ्यामध्येच इन्स्पेक्टर सुमन आम्हाला पेट्रोलिंग करताना मिळाली. भोलू आणि झोलू दोघांना पण जेल होते आणि जोसेफला त्याचा पासपोर्ट सापडतो आणि यापुढे अखिलच्या दाबेली आईस्क्रीमची दुकान एकदम जोरासोरात चालू असते.